मैदानी खेळ युक्तीचा असं या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल। आणि हा कबड्डीचा सारीपाट आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही शिकवतो आणि शिकवून जातो। त्याबद्दल या खेळाबद्दल आपण नेहमीच या ठिकाणी अतिशय आपण त्याची उत्सुकतेने वाट पाहतो आणि खूप साऱ्या सामन्यांचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। तसेच कबड्डी रसिकांचं ज्यांनी कबड्डीवर अफाट प्रेम केलं त्या सर्व रसिकांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करते आहोत। आयुष्यातील काही गोष्टी ना कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात। आयुष्यातील काही गोष्टी या कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात। तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात, लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करतात। तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात, लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करतात। हे तितकंच खरं आहे मित्रांनो की जेव्हा जेव्हा आपण यशाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना आपण नेहमी उत्तुंग भरारी घेतो, आपल्या पंखांना या ठिकाणी बळ देतो आणि कदाचित आपले कोणीतरी पाय खेचताना आपल्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो। हा कबड्डीचा सारेपाट आपल्याला या मैदानावरती खूप काही शिकवून जातो। खारपाल्याचे श्री वसंत गावण यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। खारपाले गावचे श्री वसंत गावण यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे। मला वाटतं अतिशय काटेकी टक्कर एक घमासान आपल्याला क्रीडांगण नंबर 5 वर पाहायला मिळतोय। अलोट प्रेक्षकांची गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे। मैदान क्रमांक 6 वरचा चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना 6 वर होईल। श्रीराम गडब धावीर रोहा, श्रीराम गडब धावीर रोहा हा मैदान क्रमांक 6 वर सामना होईल। ज्या ज्या सामन्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, ज्यांनी यशाकडे वाटचाल केली आणि ज्यांच्या पदरी अपयश आलं त्यांनी कधीच मित्रांनो खचून जायचं नाही। फेल्युअर इज अ फर्स्ट स्टेप टू द सक्सेस असं म्हटलं जातं, ते नक्कीच खरं आहे। अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि अपयश आपल्याला खूप काही शिकून जातं। आज केलेल्या चुका आपल्याला या निदर्शनात आणून त्याच्यावरती अभ्यास कसा केला जाईल आणि पुढे येणाऱ्या स्पर्धेसाठी आपण त्याचं अभ्यास करून कसं चांगला खेळ खेळता येईल या ठिकाणी सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे। हॅलो, या ठिकाणी मैदान क्रमांक 5 वर मॅच असल्यामुळं लाईनमॅन म्हणून स्वयंसेवक तिथं दिसत नाहीत। सगळे स्वयंसेवक बरेचसे तिकडे मॅच बघायला गेले 5 नंबरवर। स्वयंसेवकांना विनंती आहे आपलं मैदान सोडू नका, लाईनमॅनचं काम करायचं। ज्यांना जबाबदारी दिली आहे लाईनमॅनची त्यांनी कृपया लाईनमॅन म्हणून तिला हजर व्हा। सामना थांबलाय आपल्यासाठी मैदान क्रमांक 4 वरचा। लाईनमॅन चला, आपले स्थानिक स्वयंसेवक कोण आहेत त्यांनी कृपया लाईनमॅन चला, सामना थांबलेला आहे आपल्यासाठी। आताच व्यासपीठावर उपस्थित झालेले खारपाले गावचे श्री कल्पेश पाटील यांचं या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। तर मी श्री सचिन पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। श्री कल्पेश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि सन्मान करता आहे श्री सचिन पाटील। मायेची शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावर होत आहे।
एक विनंती असेल, श्री पंकज जवळे, श्री पंकज जवके, श्री राजेंद्र कामते, श्री प्रमोद गोळे, श्री अनंत कामते, श्री राजेंद्र शिर्के आणि श्री प्रदीप गोळे यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठाकडे विराजमान व्हायचं आहे. आम्ही अतिथी कक्षामध्ये आपलं या ठिकाणी स्वागत करीत आहोत. आमडोशी रोहा गावचे श्री पंकज जवके, श्री राजेंद्र कामते, श्री प्रमोद गोळे, श्री अनंत कामते, श्री राजेंद्र शिर्के आणि श्री प्रदीप गोळे यांना मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठाकडे येऊन विराजमान व्हायचं आहे. गावाच्या गेटला भेटायला ज्ञानेश्वर कोळवे आणि श्री विठ्ठल कोपरपाडा हा सामना मैदान क्रमांक 4 वर होईल. मैदान क्रमांक 5 वर विकास मेडेकर, हनुमान बोरी आपण तयार करायचं आहे. आताच व्यासपीठावर आगमन झालेलं ग्रामपंचायत वडाव चे श्री सुजित मात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मेडेकर, हनुमान बोरी मैदानावर यायचं. आदरणीय सन्माननीय श्री सुजित मात्रे ग्रामपंचायत वडाव यांचं देखील या ठिकाणी आम्ही शब्द सन्मानाने स्वागत करीत आहोत. पुढे सन्मानाकडे आपण वळतो आहोत. अर्थात व्यासपीठावर ज्यांनी उपस्थिती या ठिकाणी दाखवली ते श्री प्रमोद गोळे यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान आम्ही करीत आहोत. तर मी श्री सचिन पाटील यांना, श्री राजेंद्र शिर्के यांना विनंती असेल की त्यांनी आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. अजिंक्य पाटील मायाची श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. तसेच आमडोशी गाव रोहा वरून आलेले श्री प्रदीप गोळे यांचा देखील या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत. त्यांचा देखील यथोचित सन्मान करीत आहोत. मी श्री रवी मात्रे यांना विनंती करतोय की श्री प्रदीप गोळे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. श्री प्रदीप गोळे यांना विनंती असेल की एवढ्या लांबून आज कबड्डीचा महासंग्राम पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात, आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. सन्मानित करतायत, सन्मान होतोय श्री प्रदीप गोळे यांचा आणि सन्मानित करतायत श्री रवी मात्रे. काळामध्ये मी गडप विरुद्ध जयभवानी वाशी, यामध्ये वाशी जयभवानी वाशी संघ 12 गुणांनी. ज्या ज्या मान्यवरांचा अतिथीगणांचा या ठिकाणी सत्कार झाला त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि शब्द सुमनाने तुमचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो की वेळात वेळ काढून आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार आणि असंच कबड्डीवरचं प्रेम तुम्ही आमच्यावर दाखवलं याबद्दल मी ललित पाटील मित्रमंडळ व जय भवानी वाशी, वैकुंठ पाटील मित्रमंडळ, जय भवानी वाशी आणि वरसाई वाशी यांच्या मार्फत आपलं पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत. आभार आणि स्वागत करीत आहे. मैदान क्रमांक 1 वर जयनमान सरी श्री गणेश वाशी रोहा, 3 वर नवजीवन पिघरी जय बजरंग रोहा तयार करायचं. पाच वर सामना निकाली. मैदान क्रमांक 4 वर कोटेश्वरी महाड नवतरुण कारावे असा सामना झाला. यामध्ये नवतरुण कारावे हा संघ 28 गुणांनी विजयी झालेला आहे. अभिनंदन. व्यासपीठावर सन्मान होतोय श्री सुजित मात्रे वडाव यांचा. सन्मानित करतायत श्री रवी मात्रे
मायेची शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान होत आहे. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित आरोग्य निरीक्षक व राष्ट्रीय पंच सन्माननीय आदरणीय श्री प्रवीण ठाकूर यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करीत आहोत. मी श्री चेतन तांडेल यांना विनंती करतोय की श्री प्रवीण ठाकूर यांनी यथोचित सन्मान करायचा आहे आणि मी श्री प्रवीण ठाकूर यांना विनंती करतोय की आपला शुभ सन्मान या ठिकाणी तुम्ही स्वीकारायचा आहे. सूर्यकांत ठाकूर सर कृपया व्यासपीठाकडे या. सामनाधिकारी मैदान क्रमांक 5 सुरू करा. 5 सुरू करा. आरोग्य निरीक्षक व राष्ट्रीय पंच श्री प्रवीणजी ठाकूर यांचा या ठिकाणी व्यासपीठावरती यथोचित सन्मान होत आहे आणि सन्मान करत आहे श्री चेतन तांडेलजी. मायेची शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी श्री प्रवीणजी ठाकूर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. तर विनंती असेल अर्जुन पाटणीचे माजी खेळाडू श्री चंद्रकांत बोरकर साहेब यांना विनंती असेल की आपण रसिक प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर त्यांनी व्यासपीठाकडे विराजमान व्हायचं आहे. झालं उंची वाढ जायची लाईनमॅन उभा आहे. पराग पाटील बोरजे आपण व्यासपीठाकडे यायचं. व्यासपीठावर आगमन होत आहे त्यांचा देखील आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करीत आहोत. तर मी विनंती करतोय भाजप उपाध्यक्ष दक्षिण रायगड की श्री सोपान जांभेकर यांना विनंती असेल की श्री चंद्रकांत बोरकर यांचा या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान होत आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या अतिथी कक्षाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आम्ही शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करीत आहोत. धन्यवाद जांभेकर साहेब. ज्ञानेश्वर कोळवे, श्री विठ्ठल कोपरवाडा आपण 4 वर या. 6 वर श्रीराम गडब, दहावीर रोहा आपण मैदान क्रमांक 6 वर या. श्री पराग पाटील बोरजे यांना विनंती असेल की तुम्ही व्यासपीठाकडे यायचं आहे. पराग पाटील बोरजे अतिशय रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचलेले हे सामने रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. कसं बरं